नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 24 ऑटो रिक्षा आणि 46 ई रिक्षा जप्त करण्यात आले आहे। ओव्हरलोडिंग, गणवेशाचा अभाव तसेच बंदी असलेल्या मार्गावर ई रिक्षांची वाहतूक करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा 14,298 पुरुषांनी गैरवापर केल्याचे चौकशीत उघड झाले आहे। यामुळे सरकारला 21.44 कोटींचा फटका बसला असून संबंधित पुरुषांकडून रक्कम वसूल करण्याची तयारी सुरू आहे। हे सर्व पुरुष 10 महिन्यांपासून दरमहा 1500 रुपयांचा लाभ घेत होते। त्यांचे मानधन थांबवण्यात आले असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। झारखंडमधील देवघरमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। ही धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन परिसरात एका तरुणाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मोठी दुर्घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना घडल्यानंतर मॅनहॅटन परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्या अवतार या चित्रपटाचा तिसरा भाग अवतार फायर अँड ॲश 19 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। हा या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक असून याचा ट्रेलर रिलीज झाला आहे। नागपूरच्या दिव्या देशमुखने महिला वर्ल्ड कप 2025 जिंकून इतिहास रचला आहे। ती बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे। 19 वर्षीय दिव्याने जॉर्जिया येथे झालेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यात भारताच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला टायब्रेक मध्ये हरवले। या विजयासह दिव्या देशमुख ही भारताची 88वी ग्रँडमास्टर देखील बनली आहे। तर न्यूज वाइब्स मध्ये आज प्रत्येक स्तरावरील घडामोडींचा आढावा आपण घेतला। अशाच घडामोडी बघण्यासाठी आमच्या सोबत जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।